आणि मुलींमध्ये पाहिजे म्हातारी. या म्हणीप्रमाणे वरच्या ठोकू मावशीला हाक मारून घे. अगं दे की. बस ना अरे मावशी. मी बांबून गेले होते. बाबाहून गेली होती म्हणजे काय झालं गावाला यायला? अगं माझ्या डोक्याला काय साधं ताप आहे का? काय? अगं सगळ्या पोरी सोरी नटून थटून नाक्यावरती उभ्या आहेत. अगं पोरी नेटून उभी असून मला काय उपयोग आहे त्याचा? काय उपयोग आहे? माझ्या तिथलं मोठं दुखणं झालंय. काय झाले? माझ्या म्हाताऱ्याचं रात्रीपासून जाणत नाही. काय? डोकं अगं डोक्याचं नाव लवकर घ्या की. येते जमान्यात आहे. आणि दम माझं लावा. तुम्ही करण्यासाठी पोरी लवकर उठता बाजारात निघता. माझं तसं आहे का ग बाई? मग अगं माझ्या पाठीमागे 10-12 गाय आहेत. गाय म्हशी आहेत. म्हशी 7 लेकरं आहेत. 7 लेकर. त्यातून 4 नवरे. झाली. काय माल घेतला? माल घेते बासुंदी. काय माल घेतला? बासुंदी. मग बासुंदी. अगं माझ्या मालाचं नाव आहे का? बासुंदी. हा. आणि नेसली काय? पत्र्याची घरा. हा या वयात सगळं ते निघाले का? अगं माझ्या साडीचं नाव आहे का? नवीन पैशाची साडी. हा. दागिना. दागिना. मोहन माळ. म्हणून मग घातला. हा. चला नंबर 2. काय माल घेतला? लस्सी. नेसलीच काय? आणि दागिना? हा. चला नंबर 3. झाली बाजारी तयार. काय माल घेतला? ताक. वा सुंदर. या उन्हाळ्याच्या दिवसात ताक घेतलंच पाहिजे. ताक. हा 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 समोरचा. हा आणि ही बसलेली पोरं सगळी करतील काल वा माल घ्यायला. दिसलीस काय? कुठे उसत? नवीन पैकी साडी. दागिना? हा नाही डाग. अगं तू डाग घातला होता पण तुला ध्यानात नाही राहिला डाग. पण निघायचं बाजारला. काय झालं? अगं तुझ्या गडबडीच्या नादात तू आवाज दिला काय काय? अगं मी चोळी करायची विसरले. तुला दाखवते मी का गावाला दाखवते का? नाही मी माल घ्यायचा पाहिजे. घेते साधा सोपा माल घेते. सगळ्याच्या आवडीचा माल घेते. मटणाचे पेढे. अगं अगं मटण खव्याचे पेढे. हा एकदम साधारण साडी. हा चालेल ते. हा आहे ना. भरपूर फुले. नको तिथे हात लागू नको नाही तर शेंबूड गळेल माझ्या नाकातनं. साडी साडी. हा दागिन्याचं नाव काढू नको. काय गाडी निघाली खाली कुकर टिकली लावली. फक्त कपाळाला टिकली लावली. हा हळदीचं बोट लावायचे विसरले. बाजारला जायचं. तो काळा कृष्ण आपल्याला अडवतो रडवतो रडवतो चिडवतो. आपल्या धायत होते.
बाजारात निघालाय, परंतु मथुरेच्या बाजारात न जाता यांना इथंच रोकायला हवं. अगं या मुलीला थांबा, अगं हे थांबा. काय ग हे अगं थांब म्हणतोय. तुझ्या आता मुंबईत ना आगमावशी तुझा आता म्हणे ना हागमावशी हागमावशी मला कळणं असताना मी का नाही लागले होते. काय झालं हे हात सोडायला होते. शांतरा काय रे बाबा काय ग तुझी ओळख नाही पाळख नाही. जसा शेळ्याच्या काळपास लांडगा घोसावा असा घुसलास आणि माझ्या तरण्याचा त्या पुरीचा हात धरलास आणि तरण्याचा त्या पुरीचा हात धरावं. कुठं काही कल्पना आहे का नाही तुला? काय ग म्हणजे मी हात धरला, मी धरायची जागा चुकलो वाटतं. काय करू ग सोड तिथलं सोडलं इथलं आणि इथं बघा. माझ्या पात्राला काही त्याला रोग येतो काय ग अगं मी तुम्हाला केव्हापासून इथं आवाज देतो, अगं मुलीनो थांबा थांबा, तुम्ही थांबायला तयार नाही. तू यायलायस का रे? हा का आंब्याचा सीजन आहे का? हा आहे ना बघा माझ्याकडे 2 आंबे. अगं मी आंबे मागत नाही, अगं थांबा थांबा म्हणजे उभ्या राहा. हा थांबा म्हणतो का? हो हा म्हणजे तुला काहीतरी पाहिजे असेल. काय पाहिजे तुला? दही पाहिजे, दूध पाहिजे, लोणी पाहिजे मला काही सुद्धा नको. का? माझ्या बघण्यात ए बावळट काय पाहिजे काय तुला? मला काहीच नको. तुम्ही आलात कुठून? तुम्ही आलात कुठून? आलो भोपळून. वा शाबास. भोपळून आणि चालत कुठं ग? उठायला. ए बावळट हा मथुरेच्या बाजाराला. हो की नाही? काय ग तुम्ही आलात गोकुळावरून म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला गोकुळची माहिती सर्व असेल आहे ना? आहे ना? मग गोकुळचा राजा कोण ग? मरायला अगं गोकुळचा राजा कोण? नंद राजा. वा वा शाबास. गोकुळचा राजा म्हणजे नंदीवाला. ए बावळट पुन्हा तेच बोलतो. हा नंदी राजा. गोकुळचा राजा नंद आणि त्याला मुलं किती ग? अगं 2 मानकी. हा दोन दोन दोन. वा, शाबास 2 मुलं. त्याची नाव ग? आणि मला माहित नाही का काय? अगं त्याची नाव काय सांग, तुला माहित असेल. काय नाव? बावळट थेरडे. अगं थोला तो बळी. हा थोला तो बळी धाकटा तो ह्यो ग. अगं तुझ्या ध्यानात कसं येत नाही. हा थोरला तो बळी. अगं बळी. ए हा बळी आणि धाकटा तो श्रीकृष्ण. हा हा हुशार आहे. त्याचा तुझा काय संबंध? हे बघा ज्या श्रीकृष्णाची हा तुम्ही आतुरतेने वाट बघता, त्याची भक्ती करता, त्याची पूजा करता करता की नाही, तो तुमच्या समोर उभा आहे. दर्शन घेईल. याच्या काय झालं बघा. अरे श्रीकृष्ण आम्ही का पाच ए बाबा अरे आम्ही लहानचा मोठ्या त्या गोकुळामध्ये झालोय. हा. हा कृष्ण आम्ही पाहिला नाही का? काय ग? एवढी एवढीच लाडकं बाबलं. मग 24 तास माझ्या बोकांडी असायचं. कशाला? ए कडेवर असायचं का नाही? कडेवर माणिक. हा, मग त्याला पाहिलं नाही का मी? मग ही तो कृष्ण कसा होता आणि तो कसा? हा? कसा ग? म्हणजे देवाचे गुण माझ्या अंगी काही दिसत नाही काहीच वाटतं. नाही. मी माझी काही मुलीची खूण सांगू का? हो. हा. सांग सांग सांग. ए मावशी. तुझा कांटाळा हलू का आता? ए खाली आण काय? अरे बाया माणसाचा निळा बघितला काय ग? खुशाल मला म्हणतो मुतायला कुठे जाऊ? बावळट अगं ही खूण जी मी सांगितली, हा. ज्याने गोवर्धन पर्वत ह्या करंगळीवर तारला तो मी. अगं बाई यालायस का काय रे तू? बघ बघ काय ग? साधा दगड उचलण्याचा म्हणलं ना त्याला 5 बोटाचा आधार घ्यावा लागतो. मग आणि तू एका दगडावर पर्वत उचललास? म्हणजे तुमचा विश्वास बसत नाही वाटतं. नाही. बसणार बसणार तुमचा विश्वास बसणार. अजून ऐकून घे, हे पण तुला माझी खूण पटली नाही. नाही. अगं ज्याने कालिया डोहात यमुना डोहात कालिया नाग मर्दन केला तो मी. मला हे काहीच पटत नाही. अरे बाबा आम्ही जो कृष्ण पाहिला तो कसा? तू आलेला होता. काळ्या सावळ्या रंगाचा, हरणासारख्या डोळ्याचा, हा विटेवरी उभा, हा. कटीवरी हात, हा, कटीवर त्याच्या कशावर आला? अगं पार गेला की मोडून आला. अगं कट्टीवर कोण? कशावर? मला ते कुठेवरच आठवलं. कशावर आहात? अगं त्याच्या पायी पद्मा होती
पायावर बघ ना सगळी कुत्री मुतल्यात. ए अगं कुत्रे मुतले नाही, मग अगं भक्तांनी नारळ फोडले, त्याचे शिंतोडे उडाले. चिंतोडे उडाले ना. ए तिकडे भीतीच्या पाठी मागे जाऊन उभ्या ना उठला. बावळट, ए मावशी, अगं तेवढंच काय, त्याच्या कमरेला पितांबराची कास होती. हा. याच्या आहे का बघ? नाही याची कास फार जळाली. ए बावळट, हा? अगं कास ही पितांबराची असते. हो अगं देवाचा सोगा ग, पितांबराचा. पितांबराचा सोगा. बिबी हिरो होता. हा त्याचा बोंबील हिरवा होता. अरे नाही. बाजू खाते का? अगं हिरा हा नाजूक असतो. नाजूक असतो का नाजूक? पिंडी हिरा. बिंबी हिरा, गळ्यामध्ये वैजंतीच्या माळा. हा, वैजंती माला. हो. ए अगं डोक्यात श्री मुकुट. हा श्री मुंगूस. अरे बावळट, मुगूस नाही मुकुट. हा ट ट पपईचा. कुठल्या शाळेत गेलतीस ग? ही बालवाडी. बालवाडीत गेलती होय. अगं टरबुजाचा. हा टरबुजाचा. हा श्री मुंगूस. श्री मुकुट, हातामध्ये ती सप्तस्वराची बासरी. हा एवढं दांडकं होतं. ए बावळट, अगं सप्तस्वराची बासरी माहिती नाजूक असते. नाजूक बासरी. हो. पण काय वाजायची, काही पशु पक्षी या आवाजानं सगळे जवळ यायचे. जवळ यायचे. आणि तुझ्यापाशी आहे का ते दांडकं? कसलं ग? मुरली. अगं दांडकं नाही, त्याला मुरली म्हणतात, मुरली. हो आणि त्याच्या कानी कुंडल होते. त्याच्या कानामध्ये कुंडल होते. याच्या आहेत का? अरे इडे काय तू काय ग? याच्या बी कानात कुंडल आहेत. अगं दिसत का नाही? तुला कसे दिसतील? का बरं? त्याला आत्मज्ञानानं बघावं लागतं. असं म्हणते का? हा? मग मी स्वर्गी लोक, आता कुठं आलात? मृत्यूलोक. मूर्ती लोक. मग कुंडल कुठे येणार? खालीच येणार का? हो बर, बाबा तुझी ओळख सांग, तशी काय आम्हाला पटणार नाही. हे बघ हे बघा